नसाव्यात, सवयी व्यसन असावं. सवयी व्यसन कशात असावं? राधे 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 कहने की आदत सी हो गई है, श्री जी के चरणों में रहने की, श्री जी के चरणों में रहने की आदत सी हो गई है. राधे 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 कहने की आदत सी हो गई है. त्याची सवय पाहिजे राधे राधे म्हणून कधी फोनवर बोलत असताना, कधी फोनवर बोलत असताना, कधी व्हॉट्सअपवर मेसेज करत असताना काय करायचं मला? आता इथून पुढे तरी हाय हॅलो छोड़ो और राधे राधे बोलो. प्रेम से बोलो राधे राधे, जोर से बोलो राधे राधे. म्हणून आता फोन आला बरोबर हॅलो म्हणायचं नाही. हॅलो हे कोणाचं नाव आहे माहिती का? हॅलो नाव आहे कोणाचं? ज्याने फोन निर्माण केला, टेलिफोन निर्माण केला, तो कोण? ग्रॅहम बेल ना. टेलिफोन त्याच्या पत्नीचं नाव आहे हॅलो. त्याच्या पत्नीचं नाव कशाला द्यायचं आपण हॅलो? आणि हाय हाय काय म्हटले? हाय काय काय हाय हाय काय? त्याच्यामुळे हाय सुद्धा म्हणायचं नाही, कारण कोणाची तरी हाय लागते. त्याच्यामुळे हाय म्हणायचं नाही. काय म्हणायचं मग? हाय हॅलो छोड़ो और राधे राधे. फोन आला की अगोदर म्हणायचं राधे राधे. काय चाललंय महाराज, कुठे आहेत तुम्ही? राधे राधे. राजेशजी आपलं चॅनल कधी येणार आहे नवीन? येईल कधीतरी. आमचे राजेजी म्हणजे काय म्हणा, जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देव कष्ट घेती. काय अवतार आहे त्यांचा बघा जरा. पण जगाच्या कल्याणात एवढं सगळं केलंय महाराजोबा. हे सुंदर सुंदर दिसतंय ना हे सगळं बॅनर वगैरे. बस माणसाने कर्तृत्ववान असावं, काहीतरी जगा करता. स्वतः करता तर सगळेच जगतात महाराज. आपण म्हणतो ना पुत्र सुद्धा स्वतः करता, जगा करता, इतरा करता. कमीत कमी इतरा करता तरी, आजूबाजूच्या करता तरी, जगा करता नाही पण कमीत कमी आपल्या आजूबाजूच्या करता तरी, शेजाऱ्या करता तरी एकदा तरी जगता आलं पाहिजे. माणूस माणसाच्याच कामाला येतो असं म्हणतात, पण केवळ म्हणतात असं नाही, ते आपल्या जीवनामध्ये आपण उतरवलं पाहिजे की माणूस माणसाच्या कामाला येतो. आपणही तसं वागलं पाहिजे. तसं वृंदावन मध्ये आहे काय? राधे 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 कहने की आदत हो गई है. पहाटेपासून सुरू होतं महाराज, पहाटेपर्यंत राधे राधे. कधीही जा तुम्ही तिथं राधे राधे बंद नाही. जसं आपण आळंदीमध्ये जातो, आळंदीमध्ये गेल्यानंतर रात्रीच्या वेळेला घाटावरती कशाचा आवाज येतो? धान तिकडे धाकडे तिकडे कथा कधी गेलो नगर नगर याचा आवाज येतो. पाकवाजाचा आवाज येतो. तिथं कधीही जा, रात्रीच्या वेळेला कधीही जा, घाटावरती त्या आळंदीमध्ये शिकणारे मुलं पाकवाज घेऊन बसलेले असतात. मग तिथं वाजवलं जातं कटिट तागेन धिकिट तागेन धिकिट 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 तागेन. सगळे बोल बसवायला लागतात महाराज तिथं कुठं घाटावरती. तसंच वृंदावन मध्ये गेल्यानंतर तिथं केवळ राधे 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 राधे. कधीही जा. अरे मग ती भक्ती माता सांगायला लागली. आणि ज्या वेळेला मी वृंदावन मध्ये आले तिथं मी मात्र प्रसन्न झाले. माझी जीर्णता, माझं मठारपण निघून गेलं. मी नवतरुणी झाले. पण माझ्या सोबत आलेले माझे हे दोन पुत्र हे मात्र, यांना तिथे विचारणार कोणीच, ज्ञानालाही कोणी विचारणार नाही आणि वैराग्याला देखील कोणी विचारणार तिथं नाही. म्हणून मी तिथं नवतरुणी झाली. किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए. किशोरी